नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रेड पकोडा रेसिपी। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर चला रेसिपी सुरू करूया। तर सर्वात आधी आपण बटाटे उकडून घेऊयात। आता लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या हे आपण मिक्सरवर वाटून घेऊयात। बटाट्याची साल काढून घेतली, थोडी कोथिंबीर चिरून घेतली। तर चला आता आपण पकोड्यासाठी लागणारा मसाला तयार करूया। कढई तापल्यावर आता आपण त्यात तेल घालून घेऊयात। आता थोडीशी मोहरी घालूयात, थोडे जिरे घालून घेऊयात, 5-6 कढीपत्त्याची पाने, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूयात। कांदा छान परतवून घेऊयात। आता आपण त्यात आलं, लसूण आणि हिरवे मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात। पाव चमचा हळद घालून घेऊयात। पाव चमचा धनेपूड घालून घेऊयात। पाव चमचा लाल तिखट घालूयात। ही कोल्हापुरी मिरची आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। उकडलेले बटाटे घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। आता छान मसाला तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। 1.5 वाटी बेसन पीठ घेतलंय मी, त्यात आपण थोडासा ओवा घालूयात। आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। पाव चमचा हळद घालून घेऊयात। पाव चमचा लाल तिखट घालून घेऊयात। गरजेनुसार पाणी ऍड करूया। छान मिक्स करून घेऊया, तुम्ही इथे पाहू शकता। आता ब्रेड मी अशा पद्धतीने कट केले, त्याला आपण मसाला लावून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी इथे छान मसाला लावून घेतलाय। आता हे ब्रेड आपण छान तळून घेऊयात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।